गडचिरोली लोकसभा क्षेत्रात राजकीय भूकंप झालेला आहे। या लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षासाठी उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले डॉक्टर नामदेव शेंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष एकीकडे बळकट करण्याच्या घोषणा होत असताना तुम्ही पक्षातल्या या महत्त्वाच्या पदाचा राजीनामा दिलेला, नेमकं कारण काय? मी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्रातील आदिवासींना काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यानुसारच मी गडचिरोली चिमूर हा लोकसभा क्षेत्र आदिवासीसाठी राखीव असल्यामुळे या ठिकाणी मी उमेदवारी मागितली होती, पण मला ते न्याय मिळालं नाही आणि मलाच न्याय मिळत नाही तर इतर आदिवासींना न्याय मिळेल की नाही अशी शंका माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून मी आज महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षाचा राजीनामा होतं। माझी CEC-मध्ये सीट क्लिअर झाल्यानंतर मग एक वेगळी बैठक केसी वेणुगोपालजी यांच्या रूममध्ये घेण्यात आली। महाराष्ट्रातील प्रमुख लोक त्यामध्ये उपस्थित होते आणि त्यामध्ये एकामेकावर कुरघोड करण्याच्या नादामध्ये इथली सीट माझं नाव वगळून डॉक्टर किरसान यांना देण्यात आलं। डॉक्टर किरसान हे बाहेरील उमेदवार आहेत, या क्षेत्रात बाहेरील उमेदवार आहेत, त्या या क्षेत्राशी काही संबंध नाही आणि फक्त पैसा बघून जर काँग्रेस पक्षामध्ये जर उमेदवारी मिळत असेल तर मग काँग्रेस पक्षामध्ये जे गोरगरीब लोक त्या विचारधारेवर विश्वास ठेवून जे काम करतात तर त्यांना संधी कधी मिळेल याची अपेक्षा। खूप गंभीर आरोप तुम्ही केलाय, पैशाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षात तिकीटं वाटली जाते असा तुमचा आरोप आहे का? आणि केंद्रीय पातळीवर केंद्रीय जी निवडणूक समिती होती त्या निवडणुकी समितीमध्ये सुद्धा कुरघोडे झाले असं तुमचं म्हणणं आहे, तर नेमकं कोणत्या वरिष्ठ नेत्यांवर तुमचा आरोप आहे? कुरघोडी CEC-मध्ये माझं नाव क्लिअर झालं अशा प्रकारच्या CEC-च्या चेअरमननी सांगितलं, अधिकृतरित्या सांगितलं। त्याच्यानंतर जी बैठक झाली महाराष्ट्रातील जे काही प्रमुख काँग्रेसचे नेते होते त्यांची बैठक झाली आणि त्यांनी त्याच्यामध्ये जे काही चर्चा केली असेल काय असेल, पण मला असे माहिती मिळाली आहे की पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आणि पैशाच्या माध्यमातून ती उमेदवारी बाहेरचा व्यक्ती ज्यांचं याच्याशी काही संबंध नाही, खरं म्हणजे संविधानानुसार हे जे क्षेत्र आहे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील आदिवासींची लोकसंख्या गृहीत धरून इथं राखीव ठेवलेला आहे। त्याचा उद्देश हाच होता की या क्षेत्रातील स्थानिक व्यक्ती हा लोकसभेमध्ये जावा, तिथं प्रश्न उपस्थित करावा आणि या क्षेत्राचा विकास करावा हा दृष्टिकोन संविधान तज्ज्ञांचा होता। पण त्याला डावलून फक्त पैसे आहेत म्हणून जर एखाद्या बाहेरच्या उमेदवाराला तिकीट देत असतील तर तो आमच्यावर अन्याय आहे, त्याचा प्रतिकार आम्ही करू असा आम्ही निश्चय आमच्या कार्यकर्त्यांनी केलेला। तुम्ही आता पैशाच्या संदर्भात एवढे गंभीर आरोप करता, तर नेमकं तुम्ही आता 2-4 दिवस दिल्लीत होते, तुम्हाला काय वाटतं की ज्या लोकसभा क्षेत्राच्या अनेक जागांबद्दल वाद होतं तर त्या सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं पैशाच्या संदर्भात पैसा बघूनच निर्णय झाला आहे असं तुमचं मत आहे का? नाही, बाकीच्या लोकसभा क्षेत्राचं मला माहीत नाही, पण जो भंडारा गोंदियासारखा लोकसभा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे इच्छुक होते, पण एकदम नवख्या व्यक्तीला तिथं देण्यात आलं। तिथं सुद्धा चर्चा असंच सुरू आहे की पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आणि त्यांना या ठिकाणी सुद्धा जो व्यक्ती या जिल्ह्याच्या बाहेरचा गोंदिया जिल्ह्याचा अध्यक्ष होते त्यांना या जिल्ह्याचा प्रभारी म्हणून नेमण्यात आलं। प्रभारी उमेदवारी मागणारा व्यक्ती हा प्रभारी कधीच नेमला जातो किंवा प्रभारी हा निपक्षपाती असायला पाहिजे, त्याला या ठिकाणी जाणून बुजून प्रभारी करण्यात आलं। त्यानंतर त्या माध्यमातून त्याला जिल्ह्यामध्ये पूर्ण फिरवण्यात आलं आणि आज त्यांना तिकीट देण्यात आहे। माझा प्रश्न असा आहे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना, आज चेन्नी तलाजी महाराष्ट्राचे प्रभारी आहेत, उद्या जर त्यांना या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सरकार आली तर चेन्नी तलाजी हे मुख्यमंत्री करणार आहेत का? आणि म्हणून हा जो आमच्यावर अन्याय झालेला आहे या कुरघोडी करून किंवा षड्यंत्र रचून त्या विरोधामध्ये आमच्या कार्यकर्त्यामध्ये रोष आहे आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय आम्ही घेऊ। तुम्ही आता राजीनामा देत असताना त्याच्यात उल्लेख केलाय की राज्यातलं नेतृत्व हे गटबाजीने ग्रस्त आहे, तर नेमकं काँग्रेस पक्षात किती गटबाजी आहे काय वाटतं तुम्हाला? गटबाजीची खरं म्हणजे काँग्रेस पक्षाला संपवण्यासाठी बाहेरच्या कोणाच लोकांची गरज नाही। काँग्रेसमध्ये जेवढे लोक आहेत एवढे गट आहेत ते एकामेकाला, आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सरकार आली नाही आणि परंतु मी मुख्यमंत्री झालो पाहिजे याच्यासाठी याचे माणसं कापा त्याची माणसं कापा अशा प्रकारची जर कुरघोडी करत असतील
तर काँग्रेसला कोण वाचवणार आहे? या सगळ्या घडामोडी कोण करतंय? नेमकं प्रदेश नेतृत्व करतंय की केंद्रीय पातळीवरती जे नेते आज राज्यात सक्रिय होण्याचा प्रयत्न करतात ते करतायत? नाही, आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे कोण गटबाजी करतोय, कोण कसं हे करतं. तुम्ही आपण पत्रकार बंधू आहात, तुम्हाला महाराष्ट्राची पूर्ण खबर आहे, काँग्रेस पक्षाची आणि इतरही पक्षाची. त्यामध्ये मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, पण ते आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेस पक्षातील वरिष्ठ लोकांना आत्मचिंतन, कारण की या तक्रारी आम्ही वारंवार पक्षश्रेष्ठीकडे केलेल्या आहेत की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला संपवण्याचं काम काही लोक करत आहेत. त्याच्यावर योग्य वेळी दखल घ्यावी. कोण आहेत ते नेते? कोण आहेत? नाही, आता कोणाचं आम्ही नाव नाही घेणार, पण आम्ही वरिष्ठांना कळवलं, लिखित स्वरूपात कळवलं. आता जर तुमच्याशी प्रदेश नेतृत्वाने संपर्क साधला तर तुमची भूमिका बदलेल काय? बघू, आमच्या कार्यकर्त्याशी आम्ही चर्चा करू. आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही एवढ्या वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी काम करत आहे. सत्ता म्हणजे केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रात सत्ता नसताना सुद्धा आम्ही सतत संघर्ष करून काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा हा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आमच्यासारखा सामान्य आदिवासी कार्यकर्त्याला न्याय जर मिळत नसेल तर मग आम्ही करायचं काय? आम्ही या राजकीय क्षेत्रात सेवा करण्यासाठी, दुर्गम भाग आहे, इथल्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही या क्षेत्रात आलेलो आहे. आम्ही कुठला पैसा कमवायसाठी आलो नाही. आम्ही कुठला यासाठी पैसा कमवायचा असता तर मी MBBS MD आहे, दररोजचे पैसे कमवले असते. आज मोठा पण आज तुम्हाला पक्षावर तुमच्यावर अन्याय करायचा असं वाटतंय का? तुम्हाला विधानसभेसाठी आमदारकी दिली, 2 वेळा लोकसभेसाठी संधी दिली आणि आज तिसऱ्यांदा जर पक्षाने जर नवीन विचार केला असेल तर त्याकडे पाहता पक्षाने तुमच्यावर अन्याय केला असं तुम्हाला वाटते? नाही, मला काय म्हणायचं आहे, नवीन द्या तुम्ही, पण स्थानिक व्यक्तीला द्या. तुम्ही फक्त बाहेरचा व्यक्ती प्लॅन करायचं इथं, त्याच्याकडे पैसे आहेत म्हणायचं आणि पैशाच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे सीट काढून हे करू, अशा प्रकारची भूमिका घेऊन जो अन्याय होतो त्यांनी क्लिअर कट सांगायला पाहिजे की बाबा तुम्ही मागताय ठीक आहे, पण परिस्थिती अशी अशी आहे, आपण पुढचं काही बघू, अशा प्रकारची भूमिका ठेवायला पाहिजे. पण तुमच्याकडे पैसे नाही, तुमच्याकडे हे नाही, अशा प्रकारची म्हणजे काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना छळण्याचं काम किंवा त्यांना त्यांच्या भावना दुखावण्याचं काम जे झालेलं आहे त्याच्या विरोधामध्ये डॉक्टर नामदेव शेंडे यांनी खूप गंभीर आरोप केलेले आहेत. प्रदेश नेतृत्व असेल किंवा केंद्रीय पातळीवरचं नेतृत्व उमेदवारीचं वाटप करत असताना यात आर्थिक देवाणघेवाण, पैशाचा वापर झाला असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं, गटबाजी आहे. मुख्यमंत्री पदासाठी अनेक नेते आतापासून इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांना डावललं जात आहे असा सुद्धा गंभीर आरोप केलेला आहे. नेमकं आता पुढील यांची भूमिका काय राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.